महार रेजिमेंट फ्लैग को सलूट देना सभी लोग। महार रेजिमेंट के जय, महार रेजिमेंट के जय, महार रेजिमेंट के जय। जिव्हाळ्याचा आणि खरं तर प्रेमाचा आपल्या शौर्याचा इतिहास सांगणारा भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार विश्ववंदनीय जगदवंदनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रेरणेतून आणि सुभेदार रामजी आंबेडकर अर्थात सुभेदार मालोजी रामजी आंबेडकर यांच्या प्रेरणेतून विशेष परिश्रमातून जी महार रेजिमेंट जन्माला आली त्या महार रेजिमेंटचा आज 84वा वर्धापन दिन। या 84व्या वर्धापन दिनानिमित्तानं उपस्थित असणाऱ्या विविध क्षेत्रातील सर्व मान्यवरांचे आणि विचारपीठावरती उपस्थित असणाऱ्या गणमाननीय व्यक्तींचे महार रेजिमेंटच्या वतीनं मी दीपक मस्के मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो। आपल्याला मानाचा क्रांतिकारी जयभीम करतो। आजच्या या कार्यक्रमाचं नेटकेपणानं ज्यांनी आयोजन आणि संयोजन केलं खरं तर ही प्राथमिक मंडळी आहेत। आपल्यापैकी प्रत्येक जण या महार रेजिमेंटच्या कार्यक्रमाकरताचा मुख्य संयोजक आणि निमंत्रक आहे याची सुरुवातीलाच आपल्याला कल्पना देतो। आजच्या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान जे भूषवणार आहेत ते माननीय सुभेदार रेवन्ना सोनकांबळे। पाठोपाठ या ठिकाणी जे उपस्थित आहेत ते उपाध्यक्ष हवालदार रमेश वाघमारे, खजिनदार माझे मित्र सचिव हवालदार मंगेशजी चौरे, सेक्रेटरी हवालदार भारत सिंग, उपसेक्रेटरी हवालदार अमरजी जाधव या सर्वांच्या वतीनं आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करत असताना विचारपीठावरील जे मान्यवर आहेत त्या सर्वच मान्यवरांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत करत असताना मला विशेष आनंद होत आहे तो याकरता ज्यांची आपण आतुरतेनं वाट पाहत होतो आणि ज्यांचं टाळ्यांच्या गजरामध्ये आपण या ठिकाणी स्वागत केलं ते कर्नल संजय एस पाटील साहेब, रिटायर महार रेजिमेंटचे सर्व आणि मागच्या बिरुजीनं ज्यांच्या पराक्रमानं, ज्यांच्या वाणीनं आणि ज्यांच्या बुद्धितेजानं आपल्याला सातत्याने एक नवा विचार, नवा प्रवाह मिळतो आणि महार रेजिमेंटचा पूर्व इतिहास ज्यांच्या वाणीतून ऐकत असताना आपल्याला वाटतं हीच आपली शौर्यगाथा अटकेपार खऱ्या अर्थानं नेण्याचं काम आमच्या महार सैनिकांनी केलं आणि ते करत असताना आपला झेंडा म्हणजे विजयाचा झेंडा
आणि शौर्याचा झेंडा जगभरापर्यंत पोहोचवला. इतकी वीरशी ज्या माणसाच्या प्रत्येक वाक्यामधून आणि प्रत्येक शब्दांमधून आपल्याला अनुभवायचे आहे ते माननीय पाटील साहेब यांचं पुन्हा एकदा आपण टाळ्यांच्या गजरामध्ये या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक स्वागत करूया. जी राज्यघटना समता स्वातंत्र्य न्याय आणि बंधुतेनं अवघ्या भारतातील 6,600हून अधिक जातींना एकसंघपणे बांधून ठेवलं. समता स्वातंत्र्याच्या जोरावर न्यायाच्या जोरावर विविध विविध भाषा विविध बोली या साऱ्यांना एकत्रित करून इतक्या प्रत्येक माणसाला तेवढंच महत्व भारतीय राज्यघटनेने दिलं जे महत्व या देशाच्या पंतप्रधानांना आहे किंवा सर्व देशांच्या राजांना तितकंच महत्व तुम्हाला आणि मला दिलं ते भारतीय राज्यघटनेचे एकमेव शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बाबा. किंवा पुष्पमाला अर्पण केले जात नाही किंवा वाहिले जात नाही. पुष्प अर्पित आणि समर्पित केले जातात ते तथागत भगवान गौतम बुद्ध. माणसाला दुःख आहे, दुःखाचं कारण आहे आणि दुःख मुक्तीचा मार्ग आहे. तो मार्ग विश्वाच्या कल्याणाकरता तथागत भगवान गौतम बुद्धांनी धर्माच्या रूपाने दिला आणि म्हणून अवघ्या विश्वामध्ये सर्वश्रेष्ठ तथागत भगवान गौतम बुद्धांचा धम्म मानला जातो. आपण वंदनाला सुरुवात करतो. बौद्धाचार्य लखाले यांना विनंती करतो. त्रिशरण पंचशील आणि पूजा होणार आहे आणि मानवांच्या हस्ते दीप आणि तुपाचे होत आहेत. सर्वांनी त्यांच्या सर्वांनी टाळ्या जोरदार टाळ्या वाजवावी. अगरबत्ती मेणबत्तीची पूजन तथागताच्या पुढे होत आहे. एक मिनिट सेम परत एकदा कॅमेऱ्यात. Good morning everybody. My name is Swara Dowde. I am in 2nd standard. I am from Pune International School. On this beautiful Maharegiment Day, I am gonna read preamble. We the people of India having solemnly resolved to constitute India into a sovereign, socialist, secular, democratic republic and to secure to all its citizens justice, social, economic, political, liberty of thought, expression, belief, faith and worship, equality of stature and of opportunity and to promote among them all fraternity, assuring the dignity of the individual and the unity and integrity of the nation. In our Constituent Assembly, this is 26th day of November 1949, do hereby adopt, enact and give to ourselves this Constitution. जय हिंद. यानंतर आपण प्रास्ताविकेचं मराठीतून वाचन करणार आहोत. माझ्या पाठी सर्वजण आम्ही भारताचे लोक भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकांस सामाजिक आर्थिक व राजनैतिक न्याय विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य दर्जाची व संधीची समानता प्राप्त करून देण्याचा निश्चितपणे आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्प
संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतः प्रत अर्पण करीत आहोत. जय संविधान, जय भारत. जय संविधान, जय भारत. भारतीय संविधानाचा विजय असो. भारतीय संविधानाचा विजय असो. धन्यवाद सुनंदाजी गायकवाड. अतिशय स्पष्ट शब्दांमध्ये आपण संविधान वाचन या ठिकाणी केलं. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी या देशाला एकसंघ ठेवण्याकरता 6,600 अधिक जाती, विविध बोलीभाषा, विविध घटक, विविध प्रांत या साऱ्यांना जोडणारं खऱ्या अर्थानं भारताचं जर सर्वश्रेष्ठ काय असेल तर ते म्हणजे भारतीय संविधान. या भारतीय संविधानामुळे जगभरामध्ये भारतीय माणसांची खऱ्या अर्थाने ओळख आहे ती केवळ माझ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानामुळे. मगाशीच मी आपल्याला सांगितलं की भारतीय संविधान आपल्याला स्वतंत्र दर्जाची ओळख आणि स्वतंत्र व्यक्तित्व म्हणून आपल्याला या देशाचं नागरिकत्व बहाल करत असताना सर्व हक्क अधिकार आपल्याला प्रदान करते. जे हक्क अधिकार या देशातील सर्व पृष्ठ व्यक्तीला आहेत ते सर्व अधिकार आपल्याला आहेत. आणि म्हणून बांधवांनो, आपल्याला आपल्या मताचं मोल कळलं पाहिजे, मताची किंमत कळली पाहिजे. कारण मतदानाचा अधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला दिला. या देशाचं राजा निवडण्याचं स्वातंत्र्य खऱ्या अर्थानं जर कोणी दिलं असेल तर दुसरं तिसरं कोणी नसून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलं. आणि म्हणूनच भीमा विचार तुझा पिंपळाचा पार आहे, सुखाचे द्वार आहे, शिलाचे भंडार आहे आणि आज सुखी आमचं घरदार आहे. ते केवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानामुळे आणि तुम्हाला आणि मला दिलेल्या सन्मानामुळे. महारेजिमेंटच्या 84व्या वर्धापन दिनानिमित्ताने व्यासपीठावरती अर्थात विचारपीठावरती जी मान्यवर मंडळी आहेत त्यांचा सन्मान सत्कार आपल्या टाळ्यांच्या गजरामध्ये आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अध्यक्ष सुभेदार रेवन्ना सोनकांबळे साहेब यांनी अनेक वर्ष सैन्य दलामध्ये सेवा करत असताना वेपण चालवणं म्हणजे शस्त्रास्त्र चालवण्याचं प्रशिक्षण सैनिकांना देण्याचं काम त्यांनी केलं. यश आणि सिद्धीचं प्रतीक. विना परिश्रम यश कहा हा नारा ज्या महार रेजिमेंटने दिला त्या महार रेजिमेंटच्या 84व्या वर्धापन दिन सोहळ्याच्या निमित्तानं पुन्हा एकदा आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. सुभेदार रेवन्ना सोनकांबळेंचा यापूर्वीच परिचय करून दिला आणि सुभेदार रेवन्ना सोनकांबळे यांना मी विनंती करतो स्वतःच्या अस्तित्वानं स्वतःची वेगळी ओळख निर्माण करत सैन्य दलामध्ये ज्यांनी आपल्या वीरशैलीने आपल्या वाणीने त्यांचं स्वागत सत्कार करायचा. आपण किती जबरदस्त भारावून गेलं. त्यांना सांगावं सुद्धा वाटलेलं नाही टाळ्या वाजवा. इतक्या जोरदार टाळ्या वाजल्या. तुमच्याकरता तुम्ही मध्ये आता टाळ्या वाजवत राहा. मला निश्चित आनंद होईल की तुमच्या टाळ्यांची दाद हीच आमच्याकरता जाहिरात आहे. कर्नल हंगे साहेब यांचा सन्मान सत्कार रमेश वाघमारे साहेब यांनी करावा अशी मी त्यांना मॅडमचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. त्यानंतर कर्नल हंगे साहेब यांचा या ठिकाणी सन्मान सत्कार केला जातोय. मी रमेश वाघमारे साहेब यांना विनंती करतो अध्यक्ष आपण बसा. रमेश वाघमारे साहेब यांना मी विनंती करतो की आपण तो करावा. पाठोपाठ कॅप्टन बापू पोळके वाघमारेजींच्या नंतर पोळके साहेबांचा या ठिकाणी सन्मान सत्कार केला जाणार आहे. बांधवांना आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे महार रेजिमेंट काय, महार रेजिमेंटच्या 84वा वाढदिवस होतोय म्हणजे काय याविषयीचं भरभरून विवेचन आपल्या मनोगतामध्ये विचारपीठावर असणारे विविध मान्यवर या ठिकाणी व्यक्त करणार आहे. परंतु महार रेजिमेंट आपल्या साऱ्यांच्या खऱ्या अर्थानं रक्तामध्ये एक वेगळ्या प्रकारचं स्फुल्लिंग भरते. ती याकरता या रेजिमेंटचा जो गौरव गाथेचा इतिहास आहे तो महाराष्ट्राच्या नव्हे तर देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये गेलेला आहे. या रेजिमेंटने स्वतःची ओळख भारतीय सैन्य दलामध्ये निर्माण केली आणि मला सांगायला आनंद होतो की 31 डिसेंबर 1984 रोजी 8 वाजता आपण जाणता की पुण्यामध्ये शिरूर या ठिकाणी जे पेशवे आणि ब्रिटिशांमध्ये लढाई झाली त्या लढाईमध्ये जो विजय आपल्याला मिळाला 1 जानेवारी 1818चा तो केवळ 500 महारांनी 18,000 पेशव्यांचा खतमा केला. का
तर स्वतःच्या अस्तित्वाची वेगळी ओळख निर्माण व्हावी आणि आपल्या शौर्याचा एक वेगळा परिचय करून दिला, ही या महार रेजिमेंटची वेगळी खासियत आहे. त्याचबरोबर आपण सगळे जाणता 1 जानेवारी 1927 रोजी भारतीय राज्यघटनेचे चित्रकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भीमा कोरेगाव या ठिकाणी आले होते आणि आपल्या वीरांना त्यांनी अभिवादन केलं आणि तेव्हाच सांगितलं की आपल्या शौर्याच्या गाथेचं करायचं जर स्मरण करायचं असेल तर न चुकता आपण भीमा कोरेगाव या ठिकाणी आलं पाहिजे असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं. आणि तदनंतर आपण भीमा कोरेगाव या ठिकाणी गेली काही वर्ष सातत्याने येतो. असा हा सारा इतिहासाचा मागोवा पुढच्याही टप्प्यामध्ये घेतला जाणार आहे. परंतु तत्पूर्वी या ठिकाणी एक विशेष फिल्म अशी दाखवली जाणार आहे, ध्वनिचित्रफित या ठिकाणी आपल्याला दाखवली जाणार आहे. महार रेजिमेंटच्या शौर्य गाथेचा इतिहास अर्थात एक ध्वनिचित्रफित. जिसे पाने के लिए हमारे महापुरुष और वीर जवान प्राणों को न्यौछावर कर गए, जिसके पीछे छुपा है 200 सालों का एक कठिन संघर्ष। भारत माता पर हमला करने वाले दुश्मन को हर क्षण रोका है हमारे वीर सिपाहियों ने। हर खतरे से दो हाथ करते हुए भारत माता के मुकुट हिमालय की रक्षा की। कभी बर्फीली पहाड़ियों, कभी बवंडर की तगड़े खाते रेगिस्तान में, तो कभी समुद्र की सीमाओं पर, जिसने भारत माता की ओर आंख उठाने की जरूरत की। हमारे सिपाहियों के जज्बे ने उन इरादों को पूर्ण कर दिया। ऐसी ही भारतीय सेना की गौरवशाली है रेजिमेंट। ऐसी रेजिमेंट जिसने 9 युद्ध क्षेत्र सम्मान और 12 रण क्षेत्र सम्मान अर्जित किए। ऐसी रेजिमेंट जिसे वीरता के सर्वोच्च पुरस्कार कर्मवीर चक्र और अशोक चक्र प्रदत्त है। ऐसी रेजिमेंट जो 17 साल तक मीडियम मशीन गन की विशेषज्ञ रही। ऐसी रेजिमेंट जिसने भारतीय सेना को 2 चीफ ऑफ आर्मी स्टाफ और देश को 5 राज्यों के गवर्नर दिए। ऐसी रेजिमेंट जहां बच्चे चक्र हासिल करने के लिए प्रख्यात है। ऐसी फेडरल सेना रेजिमेंट जो एकमात्र ऑल इंडिया वर्ल्ड क्लास रेजिमेंट है। आइए जाने इस रेजिमेंट के गौरवशाली इतिहास के बारे में। सन 1917 में सर्वप्रथम 111 महार का गठन हुआ। बाद में इसे 71 पंजाब में सम्मिलित कर दिया गया। द्वितीय विश्व युद्ध के दौरान अंग्रेजों ने भारतीय सेना का विस्तार किया। इस वक्त डॉक्टर भीमराव अम्बेडकर के प्रयासों से महारों के शौर्य को नई पहचान मिली। 1 अक्टूबर सन 1939 को बेलगाम के पास नाराबाड़ी में लेफ्टिनेंट कर्नल HGR जैक्सन ने एक महार बटालियन का गठन किया। आगे चलकर सन 1942 और सन 1943 में 2 महार, 3 महार, 25 महार और ट्रेनिंग कंपनी की स्थापना हुई। गुजरते वक्त के साथ 25 महार का विभाजन हुआ तथा ट्रेनिंग कंपनी, ट्रेनिंग बटालियन और बाद में रेजिमेंट केंद्र के रूप में सामने आई। महार के बुलंद इरादों और युद्ध कौशल के कारण इस नई रेजिमेंट को 1946 में विक्रम मशीन गन दस्तों के रूप में चुना गया। ये भरोसे और सम्मान इस मोटो को अपनाने वाली महार रेजिमेंट का निर्दोष है। वीर भारत के बालक हम है, महार सैनिक हम है, महार सैनिक हम।
जनसेवक है सैनिक वर है, जनसेवक है सैनिक वर है, धरताशील दया की घर है। ये प्रेरणागान महार रेजिमेंट का विजय गीत है। जंग के मैदान हो या आंतरिक सुरक्षा की गंभीर क्षण, महार के सैनिकों ने हमेशा इतिहास बनाया है। सन 1945 में एक महार ने रांची में और 2 महार ने नागपुर के सांप्रदायिक दंगों में साहस व सतर्कता का परिचय दिया और बिगड़ते माहौल को संभाला। मार्च 1943 में वजीरिस्तान की पहाड़ी का इलाका भारी बर्फबारी के बीच एक महार बटालियन ने 9 महीने से ज्यादा समय गुजारा और अनेक बार घुसपैठियों का सामना किया। अगस्त 1943 में पूर्वोत्तर राज्य बर्मा की लड़ाई के दौरान 2 महार को तिब्बत के सघन इलाकों में तैनात रहने की जिम्मेदारी मिली। बटालियन में 4 और 6 मराठा लाइट इन्फेंट्री के दस्तों के साथ मिलकर क्रूर, इम्फाल और कृष्णापुर के क्षेत्रों में भीषण युद्ध लड़ा और भारत माता की रक्षा की। सन 1945 के दशक में द्वितीय विश्व युद्ध का दौर था। इस दौरान 2 महार बटालियन ने अपने युद्ध कौशल का शानदार प्रदर्शन किया। सन 1947 और 1948 श्रीनगर और जम्मू सेक्टर के अनेक इलाकों में भीषण युद्ध का समय रहा। कश्मीर को लेकर देश की अस्मिता दांव पर लगी थी। प्रथम महार की सभी कंपनियों को टिटवाल से लेकर बालटाल, जोजिला, पीर पंजाल और पुंछ सेक्टर में तैनात किया गया। पाकिस्तान की सीमावर्ती कई छोटे बड़े इलाकों में महार रेजिमेंट के सैनिक 24 घंटे तैनात रहे। कोटली, नीमपुर, नौशेरा और झंगा के इलाकों में दवाइयों से लड़ते हुए बटालियन के जवानों ने अदम्य साहस और वीरता का परिचय दिया। बटालियन की वाई कंपनी ने झंगा में, जेड कंपनी ने राजौरी में और डब्ल्यू कंपनी ने टिटवाल, द्रास और लेह में शानदार युद्ध कौशल का प्रदर्शन करते हुए दुश्मनों को पीछे हटने पर मजबूर कर दिया। इस भीषण युद्ध के दौरान बटालियन को जम्मू कश्मीर में एक महावीर चक्र और 5 वीर चक्र के साथ बटालियन का गौरव बढ़ा। इसी कार्यवाही में हवलदार राहुल कामले अद्भुत वीरता का प्रदर्शन करते हुए भारत माता की चरणों में शहीद हुए। आखिरकार उनकी उंगलियां मशीन गन के ट्रिगर पर चली रही। उन्होंने अंतिम सांसों तक दुश्मनों का सामना कर अदम्य शौर्य का परिचय दिया। सन 1948 में 3 महार की कंपनी ने मेजर के.वी. कृष्णाराव के नेतृत्व में पीर कलेवा, बिम्बरगली, मंधार और पुंछ की लड़ाइयों में शामिल हुए। सन 1961 का गोवा मुक्ति संग्राम, पुर्तगालियों के साथ भीषण युद्ध में 7 महार ने लेफ्टिनेंट कर्नल B.M. बाली के नेतृत्व में कठिन हालातों में अपनी सूझबूझ से सपोर्ट फायर देने का कार्य करते हुए प्रशंसा अर्जित की। इस युद्ध में भारतीय सेना ने पुर्तगालियों को गोवा से खदेड़ निकाला और गोवा भारत का अभिन्न अंग बना। सन 1962 में जब चीन की सेना ने भारत की सीमाओं पर हमला बोला तब महार मशीन रेजिमेंट उत्तराखंड और कई बार सेक्शन में विभाजित करते हुए 17,000 फीट की ऊंचाई लद्दाख और नेपाल सेक्टर के दुर्गम इलाकों में भी मोर्चा संभालने की जिम्मेदारी ली। कठिन परिस्थितियों में महार मशीन गनर्स ने अपनी जान की परवाह न करते हुए चीनी सैनिकों का सामना किया। इस युद्ध में महार रेजिमेंट के हवलदार गोविंद कामले शहीद हो गए। उन्हें अदम्य साहस के लिए मरणोपरांत वीर चक्र से सम्मानित किया गया। सन 1965 का चरण गुजरात की ओर से घुसपैठ कर पाकिस्तानी सैनिकों ने धावा बोल दिया। तब प्रथम महार के वीरों ने उनका सामना किया। लेफ्टिनेंट कर्नल के सुंदर जी के नेतृत्व में इस बटालियन ने बहादुरी और युद्ध कौशल का नया इतिहास रचा। भारत पाक युद्ध 9 सितंबर सन 1965 खेमकरण का इलाका 2 महार बटालियन को इंडिपेंडेंट आर्मर्ड ब्रिगेड के साथ मिलकर इन्फेंट्री सपोर्ट के रूप में दुश्मनों के हमलों को रोकने के लिए भेजा गया। इस इलाके में दुश्मन पक्के बंकर बनाकर भारत से लड़ने की पूरी तैयारी में था। असल में इलाके में आर्मर्ड ब्रिगेड के साथ मिलकर 2 महार बटालियन ने दुश्मन के कई ठिकानों को बर्बाद कर दिया। पाकिस्तानी सैनिकों को ये इलाका छोड़कर पीछे हटना पड़ा। इस कारनामे के लिए बटालियन को असल उत्तर युद्ध क्षेत्र सम्मान और पंजाब 1965 रण क्षेत्र सम्मान दिया गया। पाकिस्तानी सेना ने
छंद सेक्टर में भारी घुसपैठ करते हुए महत्वपूर्ण ठिकानों पर कब्जा कर लिया था। 3 महार बटालियन ने लेफ्टिनेंट कर्नल जी के सामना के नेतृत्व में दुश्मनों पर डटकर मुकाबला किया। बटालियन को असाधारण वीरता के लिए गांधीधर युद्ध क्षेत्र सम्मान और जम्मू कश्मीर रण क्षेत्र सम्मान 1962 से सम्मानित किया गया। लेफ्टिनेंट कर्नल जी साधा को महावीर चक्र से सम्मानित किया गया। दुश्मनों के हमले कहीं नहीं होते। इसी दौरान छंद जोरियान इलाकों में भी दुश्मनों ने भारी गोलीबारी कर देश में दाखिल होने की कोशिश की। इस परिस्थिति में 9 महार बटालियन ने 5 घंटे से कम समय में डिफेंस तैयार करते हुए 4 सितंबर की रात में शत्रु के हमलों को 8 बार विफल किया। सुजीतगढ़ किले से दुश्मनों को भगाने के लिए बटालियन को जोरियान गलित युद्ध क्षेत्र सम्मान प्रदान किया गया और रण क्षेत्र जम्मू कश्मीर सम्मान प्रदान किया गया। 17 सितंबर सन 1965 10 महार बटालियन को सियालकोट सेक्टर के तिलकपुर महादीपुर को कब्जा करने का आदेश मिला। आदेश मिलने के बाद महार के सैनिकों ने इस इलाके पर हमला बोल दिया। सैनिकों के हौसलों के आगे दुश्मनों को यह इलाका खाली करना पड़ा। लड़ाई में बटालियन ने बड़ी जीत हासिल की। शानदार जीत के लिए बटालियन को तिलकपुर महादीपुर युद्ध क्षेत्र सम्मान प्रदान किया गया। 1971 प्रथम महार बटालियन ने हरार करार इलाके पर कब्जा किया, जो कि पाकिस्तान की सीमा में 4 किलोमीटर अंदर था। दुश्मन ने यहाँ अपने डिफेंसेस बेहतरीन तरीके से बनाए हुए थे। भारी आर्टिलरी और मशीन गन फायर के बावजूद बटालियन डटी रही। इस गुत्था लड़ाई में बटालियन ने हरार करार इलाके पर कब्जा किया। इस उत्कृष्ट कार्य के लिए बटालियन को हरार करार युद्ध क्षेत्र सम्मान और पंजाब 1971 रण क्षेत्र सम्मान प्रदान किया गया। 13 दिसंबर 1971 पर्वतगिरी इलाका, जो पाकिस्तान में तकरीबन 65 किलोमीटर भीतर था, भीषण युद्ध परिस्थितियों में सैनिकों ने पाकिस्तानी इलाके में घुसकर दुश्मनों को अपनी ताकत का एहसास कराया और पर्वतगिरी इलाके पर कब्जा किया। इस कार्य के लिए द्वितीय महार बटालियन को युद्ध क्षेत्र सम्मान पर्वतगिरी और रण क्षेत्र सिंध 1971 सम्मान प्रदान किया गया। अब लक्ष्य था सहजरा इलाका। लेफ्टिनेंट कर्नल विकास सूद की कमान में 6 महार बटालियन को सहजरा पर कब्जा करने का आदेश मिला। 6 महार बटालियन जो खेमखरन सेक्टर में तैनात थी, वहां से उठकर सहजरा गांव के दक्षिण इलाके में मेजर DS सरा के नेतृत्व में रोड ब्लॉक लगाया। पाकिस्तानी सेना ने डायनामाइट और गोलियों से बटालियन को रोकने की कोशिश की, लेकिन भारी गोलाबारी के बावजूद बटालियन ने सहजरा में जीत हासिल की। युद्ध में बटालियन के कमान अधिकारी लेफ्टिनेंट कर्नल विकास सूद ने अपनी जान न्यौछावर कर दी। बटालियन को युद्ध क्षेत्र सहजरा सम्मान और रण क्षेत्र पंजाब सम्मान 1971 से नवाजा गया। इसके बाद 10 महार ने पूर्वी पाकिस्तान क्षेत्र के मौलवी बाजार इलाके में पाकिस्तानी सेना को रोकने की कार्रवाई की। इसके लिए बटालियन को शमशीर नगर युद्ध क्षेत्र सम्मान और पूर्व पाकिस्तानी रण क्षेत्र सम्मान प्रदान किया गया। लड़ाई के दौरान सिपाही वीरगति को प्राप्त हुए, जिन्हें मरणोपरांत महावीर चक्र और मेजर LV बुलंद को मरणोपरांत वीर चक्र प्रदत्त किया गया। इसी दौरान 13 महार ने सूझबूझ और वीरता का परिचय देते हुए पुंछ के थानवीर और चंदा इलाके में कब्जा करते हुए दुश्मनों के मंसूबों पर पानी फेर दिया। इस बहादुरी के लिए पलटन को युद्ध क्षेत्र सम्मान, थानवीर और रण क्षेत्र जम्मू कश्मीर सम्मान प्रदान किया गया। शांति काल में भी महार रेजिमेंट ने आंतरिक सुरक्षा के नए आयाम रचे और देश की अखंडता को अक्षुण्ण बनाने में योगदान दिया। सन 1960 से लेकर आज तक भारत के उत्तर पूर्वी और जम्मू कश्मीर इलाकों में महार रेजिमेंट की कई बटालियनों को तैनात किया गया था। महार रेजिमेंट यूनिट ने आतंकवादियों और उग्रवादियों की इरादों को विफल कर सरकार के हाथ मजबूत किए। सन 1990 में प्रथम राष्ट्रीय राइफल बटालियन, सन 1995 में 30 राष्ट्रीय राइफल बटालियन और सन 2000 को 51वीं राष्ट्रीय राइफल बटालियन महार रेजिमेंट का हिस्सा बनी। श्रीनगर, कुपवाड़ा, गुरेज, राजौरी और अन्य इलाकों में इन बटालियनों ने आतंकवाद के खिलाफ दिन रात कठोर संघर्ष किया और अनेक सफल कार्रवाई की। इसलिए बटालियन को कई बार
चीफ ऑफ आर्मी स्टाफ प्रशंसा पत्र और जनरल ऑफिसर कमांडिंग इन चीफ के प्रशंसा पत्र से नवाजा गया। ऑपरेशन विजय के दौरान महारेजिमेंट की 3 बटालियनों ने हिस्सा लिया। अद्भुत क्षमता, बहादुरी और कर्तव्य निष्ठा के साथ बटालियन ने इन कामों में सराहना अर्जित की। 28 सितंबर 2002 अक्षरधाम नगर गांधीनगर गुजरात श्रद्धालुओं की भारी भीड़ के बीच अचानक आतंकवादियों ने हमला कर दिया। निहत्थे मासूम लोगों में अफरा तफरी मच गई। इस संकट से निपटने के लिए एनएसजी दस्तों का नेतृत्व कर रहे 13 महार बटालियन के सूबेदार सुरेश चंद्र यादव ने आतंकियों का ठिकाना खोज निकाला। इस खबर की मदद से एनएसजी ने आतंकियों का सफाया कर दिया। सूबेदार सुरेश चंद्र यादव को असामान्य वीरता के लिए 26 जनवरी 2003 को मरणोपरांत अशोक चक्र प्रदान किया गया। विदेश की शांति स्थापना। देश के साथ साथ महारेजिमेंट के सिपाही विदेश में शांति स्थापना में भी अहम भूमिका निभाते आ रहे हैं। सन 1987 में भारत द्वारा एलटीटीई उग्रवादियों से निपटने के लिए भारतीय शांति स्थापना सेना को ऑपरेशन पवन के लिए भेजा गया। इसमें महारेजिमेंट की 4, 8, 13, 19 और 108 टीए बटालियनों ने हिस्सा लिया। 8 महार बटालियन की मेजर परमेश्वरन एक सफल तलाशी अभियान से लौट रहे थे। तभी एलटीटी उग्रवादियों ने उनकी टोली पर घात लगाकर हमला कर दिया। अपनी जान की परवाह किए बिना घायल होने के बावजूद मेजर परमेश्वरन लड़ते रहे और उग्रवादियों से हथियार छीनकर 5 उग्रवादियों को मार गिराया। अंतिम सांस निर्देशन करते रहे और शहीद हो गए। उन्हें सर्वोच्च वीरता परमवीर चक्र से सम्मानित किया गया। श्रीलंका में एक और ऑपरेशन में 8 महार की मेजर पीएस गणपति को महावीर चक्र से सम्मानित किया गया। इसके अलावा कोरिया 1951 3 महार, गांगो 1961 4 महार, सोमालिया 1993 5 महार, गांगो 2005 3 महार, सूडान 2009 13 महार और सूडान में 2012 में 6 महार ने अपनी महत्वपूर्ण भूमिका निभाई और 14 महार इस कांगो के लिए तैनात है। महारेजिमेंट ने इस देश को विशिष्ट नायकत्व प्रदान किया। इन सेना नायकों में एक जनरल केवी कृष्णा राव PVSL है। चीफ ऑफ आर्मी स्टाफ के पद पर 1981 से 1983 तक कार्यरत रहे। उनके 1965 और 1971 की युद्धों का अनुभव और दूरगामी सोच ने भारतीय सेना का भविष्य उज्जवल बनाया। वे बाद में जम्मू और कश्मीर सहित 5 राज्यों के राज्यपाल भी रहे। जनरल के सुंदर जी PVSL चीफ ऑफ आर्मी स्टाफ 1986 से 1988 तक के दूरदर्शी, कार्यकुशलता, नवीन सोच ने भारतीय सेना में विशेष योगदान दिया। महारेजिमेंट ने एक युवा रेजिमेंट होने के बावजूद उत्कृष्ट वीरता का प्रदर्शन किया और भारतीय सेना में अलग पहचान बनाई। रेजिमेंट को युद्ध के दौरान, शांतिकाल में और विदेश में अनेक सम्मान प्राप्त हुए। महारेजिमेंट ने खेलों, साहसिक कार्य और अन्य प्रतियोगिताओं में भी बेहतरीन प्रदर्शन करते हुए देश का नाम गौरवान्वित किया। महारेजिमेंट सेंटर को महारेजिमेंट की नींव कहा जाता है। इस सेंटर का प्रमुख उद्देश्य है रेजिमेंट के लिए जांबाज और कुशल सैनिक तैयार करना। कई भव्य इमारतें और स्मारक मौजूद है जो कि सदैव उल्लेख होंगे। देश के लिए अपने प्राणों का बलिदान देने वाली रेजिमेंट के न जाने कितने अधिकारी, जेसीओ और जवान वतन पर मिट जाए। उनकी कुर्बानी, उनका बलिदान इतिहास के पन्नों में स्वर्णिम अक्षरों में दर्ज हुए। महार रेजिमेंट आज भी अपने उसी जज्बे और हौसलों के साथ तत्पर है देश सेवा में।
हम आज अपने घरों में हैं, लेकिन महार रेजिमेंट के वीर सीमाओं पर हमारी सुरक्षा के लिए डटे हुए हैं। महार रेजिमेंट की सिपाही है हमारे वतन की ताकत, हमारे आने वाली पीढ़ी की प्रेरणा और हिंदुस्तान की सुरक्षा के प्रबल हस्ताक्षर। मंचावर उपस्थित असलेले अधिकारीगण, महार रेजिमेंटचे सेवानिवृत्त अधिकारी, त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्य कल्याण विभागाचे उपसंचालक कर्नल हांगे साहेब आणि इतर उपस्थित असलेले महार रेजिमेंटचे ज्येष्ठ साहेबान, जवान, फॅमिलीज, वीर माता आणि वीर नारीज, सर्वप्रथम मी काल जे आपला महार रेजिमेंटचा वर्धापन दिन संपन्न झाला त्याच्या सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि त्याबरोबरच परमेश्वराजवळ प्रार्थना करतो की आपली जी महार रेजिमेंट आहे, जी आतापर्यंत उत्कृष्ट कामगिरी करत आले, त्या रेजिमेंटच्या पाठीशी परमेश्वराचा सदैव आशीर्वाद असावा आणि इथून पुढे सुद्धा उत्तम कामगिरी करण्यासाठी त्याचे आशीर्वाद पाठीशी असावे। बाकी आपल्या सर्वांना माहीत आहे महार रेजिमेंटचा इतिहास खूप गौरवशाली इतिहास आहे। आता थोड्या वेळापूर्वीच तुम्ही व्हिडिओ क्लिपमधून जी महार रेजिमेंटची कामगिरी आहे ती बघितली आहे। अगदी स्वातंत्र्य पूर्वीच्या काळापासून महार रेजिमेंटचं नाव अगदी अभिमानाने घेतलं जातं। स्वातंत्र्यपूर्वीचा काळ असो किंवा स्वातंत्र्य नंतर जी काही महत्त्वाची युद्ध झाली, मग त्यात भारत पाकिस्तान असो, भारत चीन असो किंवा अंतर्गत ज्या आपत्कालीन परिस्थिती आल्या त्यामध्ये सुद्धा आपल्या महार रेजिमेंटनं खूप महत्त्वाची कामगिरी केली आहे आणि काही विशिष्ट उपलब्धी आहेत ज्या बाकी रेजिमेंट्सना आहेत त्या आपल्याला उपलब्ध आहेत, ज्यामध्ये आपल्या रेजिमेंटनं भारतीय सेनेला 2 सेनाध्यक्ष दिलेले आहेत आणि युद्ध, अंतर्गत कामगिरी त्याबरोबरच स्पोर्ट्समध्ये सुद्धा आपल्या जवानांनी खूप मोठी कामगिरी केलेली आहे। अगदी ऑलिम्पिक मेडल सुद्धा मिळवलेले आहेत। तर आता मी सगळ्या कामगिरीची पुनरावृत्ती करत नाही, कारण आपण सर्वांनी ते स्वतः जीवन जगलेलं आहे। जी आता उपलब्धी आहे आपल्या रेजिमेंटची त्यामध्ये आपल्या सर्वांचं सुद्धा योगदान आहे। आपण सर्व तेच आयुष्य स्वतः जगलेलो आहे, त्यामुळे आपल्याला माहीत आहे, ते व्हिडिओमध्ये पण बघितलं आपण, त्यामुळे त्याची पुनरावृत्ती करत नाही। फक्त एवढंच सांगेन की रेजिमेंटचा इतिहास खूप मोठा आहे आणि आज सुद्धा जेव्हा कुणाला मी सांगतो की मी महार रेजिमेंटमध्ये सर्व्हिस केली आहे, मी महार रेजिमेंटचा सैनिक आहे, तेव्हा छाती अगदी अभिमानानं भरून येते। आणि त्याचं उदाहरण मी देईन, मागच्या वेळी पण दिलेलं, यावरूनच मी म्हणू शकतो की मी महार रेजिमेंटमध्ये असल्याचा अभिमान आहे, कारण माझा जो मुलगा आहे तो सुद्धा सध्या आर्मीमध्ये आहे आणि तो महार रेजिमेंटमध्ये आहे आणि सध्या तो 3 महारमध्ये आहे। आणि मुलगा 3 महारमध्ये असल्याचं अजून एक कारण असू शकतं। आज इथं 3 महारशिवाय रेजिमेंटचा वर्धापन दिन असल्यामुळे 3 महारशिवाय बाकीच्या रेजिमेंटचे सुद्धा लोक आहेत। फक्त त्यांच्या माहितीसाठी मी 1988 साली महार रेजिमेंट जॉईन केली, 3 महार जॉईन केली आणि इथं सर्वजण बसले, बऱ्याच लोकांनी त्यांच्या खांद्याला खांदा लावून आम्ही कठीण परिस्थितीत सुद्धा फील्डमध्ये, पीसमध्ये नोकरी केलेली आहे आणि 29 वर्ष सर्व्हिस करून 2017 साली मी रिटायर झालो। त्या दरम्यान 2005 साली माझं कर्नल रँकसाठी सिलेक्शन झालं आणि सर्वांची जी इच्छा होती, सर्वांचं जे स्वप्न होतं, माझं स्वतःचं जे स्वप्न होतं की मला आता 3 महार कमांड करण्याचा मौका मिळेल, पण दुर्दैवानं ते त्यावेळी झालं नाही, कारण त्यावेळी तत्कालीन जे कमांडिंग ऑफिसर होते त्यांचा कार्यकाल संपला नव्हता आणि त्यामुळे दुर्दैवानं मला दुसरी रेजिमेंट कमांड करण्यासाठी जावं लागलं होतं। खूप वाईट वाटलेलं, सगळी बटालियन हळहळत होती की जसे लोक बसले ते सांगत असतील, कारण त्या सर्वांना वाटत होतं की पाटील साहेब आपले अधिकारी आहेत, महाराष्ट्राचे आहेत आणि त्यांनी आपली 3 महार कमांड केली पाहिजे, पण ते दुर्दैवानं झालं नाही। मला सुद्धा खूप दुःख झालं। एकदा मनात विचार आला की जर स्वतःची युनिटच कमांड करायला मिळत नसेल तर आर्मी पण सोडून द्यावी,
पण मग थोडं भावनांच्यावर कंट्रोल केलं आणि पुढे चालत राहिलो. आणि मला वाटतंय माझं जे दुःख आहे तेव्हा हो शकतं आहे की माझ्या मुलांनी बघितलं असेल आणि एखाद्या दिवस त्यावेळी लहान होता पण तेव्हाच त्यानं ठरवलं असेल की आपल्या वडिलांचं जे स्वप्न आहे ते मी पुढे जाऊन पूर्ण करेन. आणि एखाद्या दिवस ते सुद्धा कारण असेल की तो आज श्री महारमध्ये नोकरी करतोय. आणि अजून सांगायला अभिमान वाटतोय की तो त्याची प्रगती चांगली आहे. ज्यांनी त्याच्याबरोबर थोडीफार जवानीता आहे त्यांनी बघितले प्रगती चांगली आहे. आणि आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादानं मला खात्री आहे की एक दिवस तो नक्कीच श्री महार कमांड करेल. बाकी आज जे कार्यक्रम जो आज आयोजित केलाय मुख्यतः रेवणसिद्ध सोनगामले साहेब, मंगेश चावरे, रमेश वाघमारे, भरत सिंग आणि जे कोणी आहेत त्यांचं पण मी आभार मानतो. मागच्या वर्षी पण त्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला होता आणि मला वाटतं प्रत्येक वर्षी ते आयोजित करत राहतील. या निमित्तानं आपल्याला सर्वांना एकत्र यायचा एक मौका मिळतोय. कारण आपण किती जरी योजलं तरी एकमेकाशी भेटणं होत नाही किंवा एके ठिकाणी एवढे सगळेजण एकत्र येऊ शकत नाही. या निमित्ताने त्यांनी सर्वांना आपल्याला एकत्र आणले, आपल्याला एकमेकाशी भेटण्याचा मौका मिळाला. कारण आपलं जे नातं आहे सैनिकांचं एकमेकाशी किंवा अधिकाऱ्यांचं, जवानांची, जवानांची ते खूप वेगळं आहे. त्याचा अनुभव मी 2017 साली रिटायर झालो तेव्हा घेतला. म्हटलं आता आर्मी लाईफ एवढी 29-30 वर्ष सर्व्हिस केली, थोडं कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये पण कसं असतं बघावं म्हणून मी कॉर्पोरेट वर्ल्ड जॉईन केलं. सिम्बॉयसिसमध्ये कॅम्पस ॲडमिनिस्ट्रेटर म्हणून जॉईन केलं. पण तिथं जास्त वेळ मी नोकरी करू शकलो नाही. 4-5 महिन्यातच मी ती नोकरी सोडून दिली. त्यामुळे मला जाणवलं की आपले जे आर्मीमधलं लाईफ आहे, आर्मीमधलं जे आपलं एकमेकाचे इक्वेशन आहे त्याच्यापेक्षा खूप वेगळं सिव्हिलमध्ये आहे. आर्मीमध्ये आपलं एकमेकाशी विश्वासाचं नातं असतं आणि त्याचा अनुभव आता सुद्धा मला येतोय. आर्मीमध्ये जर वरच्या अधिकाऱ्यांना मग तो NCOनं जवानाला ऑर्डर दिलेली असो किंवा जे साहेबांनी किंवा अधिकाऱ्यांनी दिलेले असो, एकदा जर हुकूम दिला तर मग त्याच्यावर प्रश्न विचारला जात नसतो. जो हुकूम मिळालाय तो पूर्ण करणं हेच त्याचं कर्तव्य असतं. आणि त्याचबरोबर जवानांनी सुद्धा, खालच्या लोकांनी सुद्धा एखादी खूप मोठी चुकी जरी केली आणि त्यांना उभारून येऊन सांगितलं की साहेब माझ्यातून ही चुकी झाली, त्यावेळी 1-2 शिव्या मिळतील पण त्यानंतर सगळी जबाबदारी अधिकारी घेतो आणि त्याला माफ करतो. हे एक विश्वासाचं, एकमेकावर भरोशाचं नातं असतं. मात्र आता मी यासाठी सांगतोय की मी आता सध्या मेस्कोमध्ये नोकरी करतोय. मेस्कोमध्ये काही महिन्यापूर्वीपर्यंत आपलेच अधिकारी ब्रिगेडियर साहेब मॅनेजिंग डायरेक्टर पदावर होते. सर्व काही सुरळीत चाललं होतं पण त्यानंतर काही कारणास्तव त्यात बदल झाला आणि आता आमचे जे मॅनेजिंग डायरेक्टर आहेत ते IAS अधिकारी आहेत. आणि आम्हाला प्रकर्षानं तो जो फरक आहे तो जाणवतोय. कुठलीही गोष्ट कुटप केली, कुठलंही काम असो किंवा निर्णय असो, प्रत्येक याच्यावर ज्याला शासनाची मान्यता आहे का, हे नियम बाह्य आहे का, नियमात बसतंय का. त्यामुळे जी छोटी छोटी कामं आहेत ती सुद्धा थांबली गेली आहेत. त्यावेळेला प्रकर्षानं जाणवली की आर्मीमध्ये आपण कधी नियम बघितले नाहीत. याचा अर्थ हा नाही की आपण नियम बाह्य काम केलं, पण आपलं पहिलं कर्तव्य होतं की काम पूर्ण झालं पाहिजे. त्यानंतर मग ते कसं नियमात बसवायचं किंवा नियमात आहे का नाही ते बघायचं. तर मला हेच सांगायचं आहे की आपलं नातं आहे एकमेकाशी विश्वासाचं वगैरे ते कायम ठेवायचे, कायम एकमेकांना भेटत राहायचंय. आता आपण सर्व्हिसमध्ये असताना आपली जबाबदारी पूर्ण पाडली आहे तरी सुद्धा आपली जबाबदारी संपत नाही. देशाला अजून सुद्धा आपली जरूरत आहे, गरज आहे. देश भक्कम असला तरी सुद्धा काही शक्ती आहेत देशामध्ये देशाचे तुकडे करायला पाहतायत. तर त्याच्या विरुद्ध आपण सगळ्यांनी एकजूट होऊन खंबीरपणे उभा राहायचंय. आपलं कर्तव्य पुरं पाडत राहायचं इथून पुढे सुद्धा. बाकी मी आता सध्या मेस्कोमध्ये, जसं मी आता थोड्या वेळापूर्वी सांगितलं, महाराष्ट्र एक्स सर्व्हिसमन कॉर्पोरेशन हे कॉर्पोरेशन हे महामंडळ सुद्धा आपल्यासाठीच आहे, निर्माण केलेलं आहे. आणि आपले जे एक्स सर्व्हिसमन आहेत त्यांच्यासाठी किंवा त्यांच्या फॅमिली, त्यांच्या मुलासाठी त्यामध्ये नोकरीला प्राधान्य आहे. आपण सगळ्यांनी त्याचा जरूर फायदा घ्यायचा आहे. त्याबरोबरच पुण्यातच ज्याचे साहेब उपसंचालक आहेत सैनिक कल्याण विभाग, तिथे सुद्धा खूप साऱ्या कल्याणकारी योजना आहेत ज्या फक्त आणि फक्त आपल्या माजी सैनिक आणि त्यांच्या कुटुंबासाठी आहेत.
बरेच लोक तिकडे जात सुद्धा नाही, त्यामुळे त्यांना कळत नाही. तर माझी अशी विनंती आहे की तुम्ही तिथे जा. अधूनमधून जिल्हा पुणे जिल्हा सैनिक कल्याण विभाग आहे, प्रत्येक जिल्ह्यामध्ये आपलं सैनिक कल्याण विभाग आहे, तिथं जा. तिथल्या ज्या काही योजना आहेत त्या समजून घ्या, त्याचा तुमच्यासाठी आणि तुमच्या मुलांसाठी त्याचा फायदा करून घ्या. कारण बऱ्याच वेळा सिव्हिलमध्ये लोक म्हणत असतात की हे आर्मीवाले आहेत, त्यांना खूप काही सवलती आहेत, पेन्शन मिळते, कॅन्टीन फॅसिलिटी आहे, पण त्यांना हे समजत नाही की आपले जे जवान आहेत, अधिकारी आहेत, ते खूप यंग एजमध्ये सेवानिवृत्त होतात. 35 ते 45 वयात ते तिथून बाहेर येतात. आणि जेव्हा बाहेर येतात तेव्हा त्यांच्या खूप काही जबाबदाऱ्या बाकी असतात. मुलं शिकत असतात, आई वडील म्हातारे झालेले असतात आणि त्या थोड्याशा पेन्शनवर गुजारा होत नसतो. त्यामुळे पुढच्या दुसरी इनिंग आपण ज्याला म्हणतो सेकंड इनिंग, ती सुद्धा खूप महत्त्वाची असते. तर त्यासाठी या ज्या काही योजना आहेत, ज्या संधी उपलब्ध आहेत, केलेल्या आहेत सरकारनं, त्याचा तुम्ही फायदा घ्या आणि व्यवस्थित राहा. पुन्हा एकदा आपल्या महारेजिमेंटच्या वर्धापन दिनाच्या सगळ्यांना शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र. महारेजिमेंटच्या शौर्याचा इतिहास सांगत असताना पाटील साहेबांनी आपल्याला सांगितलं की आपली आणि सैनिकांशी जे एक नातं आहे ते नातं जपणं ही काळाची गरज आहे. आपल्या पूर्वजांचा इतिहास जो विसरतो तो पुढे इतिहासच निर्माण करू शकत नाही. म्हणून आपल्या पूर्वजांच्या इतिहासाचे स्मरण करत आपल्या शौर्याची गाथा अधिक जाज्वल्य करण्याकरता आपण साऱ्यांना एकदिलाने प्रयत्न केले पाहिजे. देशाला आपली गरज आहे. आणि त्याचबरोबर सैनिकी कल्याणच्या ज्या ज्या योजना आहेत त्या योजना समजून घ्या आणि त्या योजनेचा आपण आपल्या कुटुंबियांकरता लाभ घ्या. आपण देशाकरता लढणारे सैनिक आहोत. आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना प्रेरित झालेले खऱ्या अर्थानं भीमाची औलाद अशाचं मनोगत व्यक्त करत असतानाच आपलं मनोगत त्यांनी या ठिकाणी पूर्ण केलं. पाठोपाठ आपलं मनोगत व्यक्त करण्याकरता आपल्या ठाण्यांच्या गजरामध्ये माननीय हवालदार हंगे साहेब यांना या ठिकाणी निमंत्रित करतो आणि विनंती करतो. हंगे साहेब, आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. जय हिंद. आजच्या ह्या विशेष शुभप्रसंगी महारेजिमेंटच्या 84व्या वर्धापन दिनानिमित्त सर्वप्रथम मी आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय कॅप्टन सोनकांबळे साहेब, प्रमुख पाहुणे आणि माझे महाराष्ट्राच्या सैनिक कल्याण विभागामधील सहकारी, सध्या महाराष्ट्रात ज्याच्या एक्स-सर्व्हिसमन कॉर्पोरेशनचे ह्युमन रिसोर्सचे मॅनेजर माननीय कर्नल संजय पाटील सर, पाटील मॅडम आणि मंचावर उपस्थित माझे सहकारी दीपकराजे शिर्के आणि सर्व शूरवीर जवान, महारेजिमेंटचे सर्व शूरवीर जवान, जेसीओ साहेबान आणि त्यांचे परिवार, आपला सर्वांस शुभकामना. महारेजिमेंटचा अत्यंत प्रचंड गौरवशाली इतिहास आहे. माझं सौभाग्य आहे की मी जेव्हा 1998 मध्ये कमिशनिंग नंतर 9 मराठा लाईट रेजिमेंटली जॉईन केली होती, तेव्हा 11 महार रेजिमेंटनं आम्हाला गांधीनगरमधून आम्हाला स्पेअर केलं. आणि जेव्हा मेंढर सेक्टरमध्ये कारगिलच्या जस्ट थोड्या अगोदर आमची बटालियन मेंढर सेक्टरमध्ये बनवून या ठिकाणी गेली. त्या ठिकाणी मी 18 महार रेजिमेंटला त्यांना मी रिलीव्ह करायचं होतं. तर मी ॲडव्हान्स पार्टीमध्ये गेलो होतो ॲज घातक प्लटून कमांडर. तर गेल्या त्या बटालियनसोबत एक ऑपरेशन करण्याचा हार्डी मिळाली आणि योग आला. आणि माझ्या जीवनातलं पहिलं अतिरेकी विरोधी ऑपरेशन, सक्सेसफुल ऑपरेशन मी 18 महार रेजिमेंट सोबत केलंय. त्याला ऑपरेशन शिवशक्ती असं नाव दिलं होतं. आणि 18 महार रेजिमेंट सोबत मेजर शिवकुमार मेथी हे 18 महार रेजिमेंटचे कंपनी कमांडर होते आणि मी 9 मराठा लाईट इन्फंट्रीच्या घातक प्लटूनचा कमांडर होतो. आम्ही 5 परदेशी अफगाणी अतिरेक्यांचा त्या ठिकाणी बिमोड केला होता, त्यांना कंठस्नान घातलं होतं. ते पहिलं माझ्या जीवनातलं ऑपरेशन. आणि दॅट्स हाव आय वेंट अंडर द बॅप्टिझम ऑफ फायर. म्हणजे नंतर ते मला कारगिल युद्ध जेव्हा सुरू व्हायचं होतं तेव्हा हा अनुभव खूप कामी आला. त्याच्यानंतर 30 एप्रिल 1999ला परत एकदा कारगिल युद्धाची आम्हाला गुरगुर लागली होती, तेव्हा दुसरं ऑपरेशन झालं. तेही ऑपरेशन आम्ही अगदी सक्सेसफुली कंडक्ट केलं. कारण की 18 महार सोबत ज्या ऑपरेशनची प्लॅनिंग केली होती मेजर शिवकुमार मेथींनी,
त्याचा मला खूप फायदा झाला आणि त्याच्यात आम्ही 9 अतिरेक्यांचा बिमोड केला. दुर्दैवानं त्याच्यामध्ये माझा स्काउट सातारा जिल्ह्यातला शिपाई चंद्रकांत बळीराम भोटे हा शहीद झाला. पण आम्ही पोझिशन घेऊन अतिरेकावर गोळीबार केला, त्यांचा बिमोड केला. तर महार रेजिमेंट सोबत हे माझ्या जीवनाच्या जे ऑफिसरचे जे करिअर आहे त्याच्या ऑफिसची सुरुवातच महार रेजिमेंट सोबत झाली. तर आम्ही आर्मीमध्ये ॲज सच कुठलीही कास्ट हा अजिबात विचार करत नाही. मग तुम्ही म्हणला किंवा महार रेजिमेंट, मराठा रेजिमेंट असे नावं का? तर त्याचं कारण असं आहे की जेव्हा आपण कुठलंही युद्ध लढतो किंवा कुठलंही कार्य करतो तेव्हा सगळ्यांना एक जोश मिळायला पाहिजे. तर त्याच्यामुळं जेव्हा आपण प्रत्येक सांगत नाही की बाबा ही तुमची जिम्मेदारी, ही माझं घर आहे, माझा परिवार आहे, तोपर्यंत माणसामध्ये नाही पूर्ण तण झोकून देण्याची तर तो जोश येत नाही. मग त्यासाठी महार रेजिमेंट, मराठा रेजिमेंट अशा वेगवेगळ्या प्रकारच्या रेजिमेंट करून आणि त्याच्या पद्धतीनं अल्टिमेटली आम्ही सगळेजण तिरंगी झेंड्याची सेवा करतोय. आम्ही सगळे तिरंगी झेंड्याचे सैनिक आहेत. त्यानंतर मी 63 राष्ट्रीय रायफल सोबत ॲज अ कंपनी कमांडर नोकरी केली अतिरेकी विरोधी मोहिमेत. त्यामुळे बऱ्याचशा अतिरेक्यांना त्यांचा लष्करी तैबा, हिजबुल मुजाहिदीन असे खूप ऑपरेशन्स करण्याचा योग आला. आता रिटायरमेंटच्या नंतर म्हणजे फर्स्ट रिएम्प्लॉयमेंटमध्ये मी तवांग या ठिकाणी गेलो. त्या तवांगला खूप मोठी बुद्धिस्ट मॉनेस्ट्री आहे आणि त्या ठिकाणी भगवान बुद्धाचं जे शांत स्वरूप आहे किंवा ते काय जे महत्व आहे ते हिमालयामध्ये त्या ठिकाणी माझ्या एक समोर बघायचं सौभाग्य मिळालं आणि त्या ठिकाणी साधना करायचं सौभाग्य मिळालं. आणि त्या ठिकाणी जे बुद्धिस्ट मॉन्क आहे ते कशा प्रकारचं एक अगदी स्वार्थ रहित कार्य करताय. त्या ठिकाणी जी मुलं आहेत त्यांचे आई वडील नाही अशा मुलांना, वृद्धांना कशा प्रकारे सांभाळलं जात आहे तर त्या ठिकाणी त्यांनाही सपोर्ट करण्याचा, त्यांच्यासोबत कार्य करण्याचं सौभाग्य मिळालं. आणि त्यानंतर आता मी मार्च 2023 पासून पुणे जिल्ह्याचा जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी म्हणून आपल्या सर्वांसोबत ड्युटी जॉईन केली. नंतर मार्च 2024 पासून महाराष्ट्र राज्याच्या सैनिक कल्याण विभागाचा उपसंचालक पुनर्वसन ही जबाबदारी पार पाडली. आणि आता गेल्या 1 ऑगस्ट पासून महाराष्ट्र राज्याच्या सैनिक कल्याण विभागाचा उपसंचालक सैनिकीकरण आणि सोबतच पुणे जिल्हा आणि सातारा जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी म्हणून काम करतोय. त्याच्यामध्ये प्रचंड कल्याणकारी योजना आहे. पण मी माझ्या एक गोष्ट प्रचित झाली आहे की ही फक्त मूठभर लोकांनाच माहिती आहे. मग मी जे पुण्याचं जिल्हा सैनिक कार्यालय आहे विधान भवनाच्या समोर 4थ्या मजल्यावर आहे नवीन प्रशासकीय इमारतीमध्ये. जे लोक आले नसतील त्यांनी जरूर आलं पाहिजे. ज्या परिवारात ज्या आमच्या सैनिकांचे परिवार आहेत, महिला आहेत, मुलं आहेत, त्यांनीही आलं पाहिजे. त्यांना माहित पाहिजे की बाबा जर काही उद्या कुठली अडचण आली तर हे ऑफिस आहे, हे आमची मदत करणारं ऑफिस आहे, इथून आम्हाला मदत मिळणार आहे. त्या ठिकाणी ज्या काही कल्याणकारी योजना आहेत त्या सर्वांची माहिती त्या वरांड्यामध्ये मी बॅनर बनवून घेतलेत गेल्या वर्षी आणि सगळी माहिती लावली आहे. आपण ती जरूर वाचा. त्या ठिकाणी जरूर मागून घ्या तुम्ही. तिथं जे कल्याण संघटक आहे ते आम्हाला सैनिक दर्पण हे कॅलेंडर द्या. त्या सैनिक दर्पण कॅलेंडर ते तुम्हाला मोफत दिली जाईल. त्याच्यामध्ये सगळी माहिती योजनांची त्याचा लाभ घ्या. आपल्यापैकी कुणी आजी माझी सैनिकांच्या पत्नी 10 जणी 11 जणी जर एकत्र आल्या त्याच्यामध्ये 3 विधवा पत्नी आणि बाकी 8 जणी आजी माझी सैनिकाच्या पत्नी. माझी सैनिकाच्या पत्नीने एकत्र येऊन जर बचत गट स्थापन केला तर महाराष्ट्राचा सैनिक कल्याण विभाग आपल्याला सध्या 10 लाख रुपयाची मदत देतोय. ती मदत म्हणजे त्याचं काय आपला परत नाही करायचं, व्याज स्वतः मुळेही परत नाही करायचं. तुम्ही जो काय प्रोजेक्ट कराल त्या प्रोजेक्टमध्ये जर आपण 20 लाखापर्यंत कर्ज घेतला असेल तर 10 लाख रुपये आपल्याला सबसिडी मिळते. तसंच आपल्यापैकी जे सैनिक हे कुठलाही स्वयंरोजगार करू इच्छितात त्यांना स्वयंरोजगार करण्यासाठी आपण जर 6 लाखापर्यंत किंवा त्यापेक्षा जास्त कर्ज घेतलं तर त्या बँक लोनच्या अर्ध म्हणजे 3 लाख रुपये तुमच्या लोन अकाउंटला ताबडतोब दिले जातात. त्याच्या व्यतिरिक्त महाराष्ट्र राज्याच्या महाराष्ट्र शासनाने 15% रिझर्वेशन हे माजी सैनिकांसाठी दिले. पण माजी सैनिकांचा सध्या प्रॉब्लेम काय की आपल्याकडे जी शैक्षणिक अर्हता शासनाला पाहिजे ती नेमकी शैक्षणिक अर्हता आपल्या सैनिकांकडे नसते. म्हणजे सध्या आम्हाला आर्मी मेडिकल कोर्सचे जवान मिळत नाहीये, आम्हाला टीचर मिळत नाहीये ज्यांनी DED BED केलं. तर आपण जेव्हा सैन्यामध्ये आहात किंवा जेव्हा आपले मुले असतील किंवा मित्र असतील त्यांना आपण सांगायला पाहिजे की जेव्हा तुम्ही नोकरी करत असताना शिका. आजकाल बाहेरून सुद्धा शिकायची एक ऍज ए प्रायव्हेट कॅन्डिडेट सुद्धा शिकायची व्यवस्था आहे.
आणि याचं ज्वलंत उदाहरण मी तुमच्या समोर आहे. मी 10वी पास झाल्यानंतर आर्मीमध्ये गेलो होतो. आर्मीमध्ये असताना 12वी केली, कमिशन घेतलं, नंतर ग्रॅज्युएशन केलं, नंतर पोस्ट ग्रॅज्युएशन केलं, बीएड केलं आणि प्रमोशन घेत गेलो. तर शिकणं अवघड नाहीये. तुमची इच्छा असेल तर जरूर आपण शिकू शकता. आणि आज आपण जे महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव आदराने घेतो. का घेतो? तर त्यांचं ज्ञान ते शिकत राहिले. प्रचंड कष्ट त्यांनी सहन केलं, प्रचंड वेदना सहन केल्या, विरोध सहन केला, तरी पण त्यांनी शिक्षण सोडलं नाही. म्हणून शिका आणि संघर्ष करा हा जो त्यांनी दिलेला मंत्र आहे हे सगळ्यांनी समोर ठेवला पाहिजे. 10वी 12वी झाली म्हणजे कुठेतरी नोकरी पकडून लगेच शॉर्टकट नको मारायला. आपण शिका, उच्च शिक्षित व्हा, IAS, IPS, आर्मी ऑफिसर्स, सगळ्या वेगवेगळ्या नोकऱ्या आहेत. यू शुड एम फॉर द हाय, युअर एम शुड बी हायेस्ट, लो एम इज क्राईम असं मी मानतो. त्याच्यामुळे तुमचं एम जे आहे उच्च पाहिजे. तुम्ही जर महासागर होण्याच्या अपेक्षेने झपाटला तर तुमचा समुद्र होईल, समुद्र होण्याच्या अपेक्षेने झपाटला तुमचं डबकं होईल. आणि तुमची जर डबकं होण्याची अपेक्षा असेल तर मग तुम्ही विचार करा काय. म्हणून तुमची अपेक्षा जी आहे किंवा एम आहे ते हाय हवं. या ठिकाणी आपण बोलावलं. मी तुम्हाला या ठिकाणी सैनिक कल्याण विभागातर्फे एवढं सांगू इच्छितो की आज सैनिक कल्याण विभाग आम्ही रात्रंदिवस तुमच्या पाठीशी आहोत. सगळ्या सैनिकांच्या वीर पत्नी, वीर माता, वीर पिता तुमच्या पाठीशी आहोत. तुम्हाला कधी काय अडचण येणार नाही. कधी तुम्हाला कसली अडचण आली तरी तुम्ही हक्कानं तिथे यायचे. आपल्या घोरपडीमध्ये महासैनिक लॉन आहे, अतिशय कमी दरामध्ये, फक्त 29,000 रुपये हे मला वाटतं वीरपत्नी वीरमाता त्यांना दर आहे. आणि त्या ठिकाणी 200 ते 250 गाड्या पार्किंगची व्यवस्था आहे. इतकं मोठं महासैनिक लॉन त्या ठिकाणी उपलब्ध आहे. इतर ठिकाणी लग्न करण्यापेक्षा त्या ठिकाणी लग्न, विवाह समारंभ किंवा वेगवेगळे कार्यक्रम त्या ठिकाणी तुम्ही करू शकता. फार मोठी व्यवस्था आहे. आणि कसं शहराच्या हार्टमध्ये म्हणजे घोरपडीमध्ये जवळजवळ पुण्याचं हे सेंट्रल प्लेस आहे. तर त्याचा लाभ घ्या. शासनाच्या ज्या ज्या योजना आहेत त्या KSB, केंद्रीय सैनिक बोर्ड, KSB असं आपण जर गुगल मोबाईलवर टाईप केलं तर गुगल होत आहे, तुम्हाला सगळ्या माहिती मिळतात. त्या योजनेची माहिती घ्यायचा लाभ घ्या. तर परत एकदा सैनिक कल्याण विभागातर्फे आपल्या सर्वांना मी हार्दिक शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द होतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.